विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात ज्ञानदीप क्लासेस अंबड हे यूट्यूब चॅनल आणि मी अमल मांगळकर आपलं या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅनलवरून इयत्ता 10वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे इयत्ता 10वीच्या सेमी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचे व्हिडिओज आणि लाईव्ह बॅचेस या चॅनलवरून घेत असतो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण मॅथ पार्ट 1 चा जो फर्स्ट चॅप्टर आहे, पहिला जो चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन द टू व्हेरिएबल्स, या चॅप्टरची आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। तर या चॅप्टरचं जे नाव दिलं आहे मित्रांनो, लिनियर इक्वेशन्स इन द टू व्हेरिएबल्स। तर या चॅप्टरच्या नावामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट्स आहेत की ज्या तुम्हाला चांगल्या समजणं गरजेचे आहेत। ज्या चॅप्टर शिकवत असताना पुन्हा पुन्हा वारंवार उच्चारल्या जाणार आहेत, तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत, तुम्हाला वाचायला मिळणार आहेत आणि म्हणून या जर कन्सेप्ट जर तुम्हाला अगोदरच चांगल्या क्लिअर असतील तर या चॅप्टरची तयारी तुमची चांगली होणार आहे। म्हणून आपण आज या चॅप्टरच्या संदर्भातल्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तसं तर तुम्हाला या कन्सेप्ट माहिती असतील, पण उजळणी महत्त्वाची आहे किंवा काही विद्यार्थ्यांना त्यामध्ये थोडासा पुन्हा डाऊट असेल किंवा काही जर अडचण असेल तर ती या व्हिडिओमुळे चांगली क्लिअर होणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, ज्यामुळे तुम्हाला हा चॅप्टर चांगला समजण्यास खूप फायदाच होणार आहे। तर आपण सुरुवात करू मित्रांनो। या ठिकाणी फर्स्ट बेसिक कन्सेप्ट जे आहे तो व्हेरिएबल। जनरली आता सर्वांनाच माहिती आहे व्हेरिएबल म्हणजे काय, तर आपण 8वी पासून शिकत आलो की जेव्हा गणिताच्या मांडणीमध्ये आपण इंग्रजी मुळाक्षरांचा उपयोग करतो, जसं की समजा बघा ABCD है ना, तर अशा प्रकारचं A पासून Z पर्यंत कोणतंही मुळाक्षर जेव्हा आपण गणिताच्या मांडणीमध्ये वापरतो, यूज करतो, तेव्हा त्या इंग्रजी मुळाक्षराला आपण व्हेरिएबल असं म्हणतो। तर व्हेरिएबल जे आपण घेत असतो याची जी किंमत असते ती बदलणारी असते, ती स्थिर नसते, कॉन्स्टंट नसते। म्हणजे बदलणाऱ्या किमतीसाठी व्हेरिएबल त्या ठिकाणी वापरलं जातं आणि माहित नसणाऱ्या किमती किंवा गोष्टी माहित करण्यासाठी सुद्धा आपण गणितामध्ये याचा उपयोग करत असतो। व्हेरिएबल नंतर विद्यार्थी मित्रांनो टर्म्स म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजून घेऊया। टर्म म्हणजे जेव्हा एखादं व्हेरिएबल एखाद्या संख्येसोबत आपल्याला पाहायला मिळतं, जसं की 5x, तर या ठिकाणी काय x हे व्हेरिएबल आहे आणि x च्या पुढे आलेली संख्या 5 आहे, या दोन्हींना मिळून आपण या ठिकाणी काय म्हणतो, टर्म असं म्हणतो। आता कशा प्रकारची टर्म्स असू शकतात, पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं, वेगवेगळे व्हेरिएबल असणारे असू शकतात। तर -9y त्यामध्ये फ्रॅक्शन फॉर्म मध्ये टर्म येऊ शकतं, जसं की 2a/3 अशा प्रकारे टर्म येऊ शकतं। तर अशा प्रकारच्या मांडणीला आपण टर्म म्हणतो। पहा, व्हेरिएबल आणि त्याच्या समोर आलेली नंबर यांच्या दोन्हींच्या एकत्रित मांडणीला आपण टर्म म्हणतो। त्यानंतर नुसती नंबर जर मांडलेली असेल, जसं की समजा 10 आहे, 5 आहे, -3/7 आहे, अशा प्रकारच्या नंबर्सला सुद्धा आपण टर्म्स असेच म्हणत असतो। तर या ठिकाणी लक्षात घ्या, व्हेरिएबल आणि त्यासोबत आलेली नंबर या दोन्हींना मिळून टर्म म्हणतो किंवा अशा प्रकारच्या केवळ संख्यांना आपण टर्म्स त्या ठिकाणी म्हणत असतो। त्यानंतर आता कोएफिशियंट म्हणजे काय, तर या ठिकाणी समजून घेऊ, ज्या टर्म मध्ये व्हेरिएबल असतो त्याच ठिकाणी कोएफिशियंट येत असतो। आता इथं आपण वरती 6 उदाहरण टर्म्सचे घेतलेले आहेत। आता फर्स्ट जे आपण घेतलंय 5x, तर यामध्ये x च्या समोर असलेली जी संख्या आहे 5, तर ही या ठिकाणी कोएफिशियंट होणार आहे। इथे सेकंड टर्म मध्ये काय -9y, तर y व्हेरिएबल आहे आणि -9 हा कोएफिशियंट आहे। म्हणजे ज्या टर्म मध्ये व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या पुढे आलेल्या संख्येला आपण त्या ठिकाणी कोएफिशियंट असे म्हणत असतो। तर x चा कोएफिशियंट 5 आहे, y चा -9 आहे, इथं a चा कोएफिशियंट जो आहे तो -2/3 असा आलेला आहे। तर या 3 टर्म मध्ये विद्यार्थी मित्रांनो व्हेरिएबल आलंय आणि व्हेरिएबलच्या पुढे आलेल्या संख्येला आपण कोएफिशियंट म्हणतो
तर हे लक्षात घ्यायचं आहे. मग तुम्ही म्हणाल की सर या ठिकाणी लास्टला आपण ज्या 3 संख्या घेतल्या यामध्ये कोएफिशियंट नाही का? तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये व्हेरिएबलच आलेलं नाहीये, त्यामुळे या प्रकारच्या टर्म्सला आपण कोएफिशियंट वगैरे याला या ठिकाणी म्हणता येणार नाही. तर यांना आपण कॉन्स्टंट असं म्हणतो, जे की आपण पुढं समजावून घेऊ अधिक चांगल्या पद्धतीने. तर इथं आपल्याला काय आहे, टर्म म्हणजे काय, तर व्हेरिएबल आणि संख्या यांची जी एकत्रित मांडणी आहे त्याला टर्म म्हणतो, आणि व्हेरिएबलच्या पुढे आलेल्या संख्येला आपण कोएफिशियंट म्हणतो. हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर असतं अल्जेब्रिक एक्सप्रेशन. अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय, तर लक्षात घ्या, टर्म्सला आपण जर प्लस आणि मायनस साइन यांनी जर जोडलं, जसं की 5x मायनस 4y प्लस 8, या ठिकाणी बघा इथं 5x हे फर्स्ट टर्म आहे, मायनस 4y सेकंड टर्म आहे, प्लस 8 हे थर्ड टर्म आहे. तर या 3 टर्म्सला मी मायनस आणि प्लस या 2 साइननं तिघांना जोडलेलं आहे. म्हणून अशा अरेंजमेंटला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन असे म्हणतो. याला काय म्हणतो आपण, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. या ठिकाणी लक्षात घ्या, अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे अशा प्रकारची अरेंजमेंट असते की ज्यामध्ये व्हेरिएबल म्हणजे अशा प्रकारचे टर्म्स असतात की ज्यामध्ये व्हेरिएबल असणारे पण असू शकतात आणि ओन्ली नंबर्स असणाऱ्या सुद्धा असू शकतात, ज्याला आपण कॉन्स्टंट असं म्हणतो. तर हे लक्षात घ्यायचंय. बरं, त्यानंतर आता कॉन्स्टंट म्हणजे काय, तर या एक्सप्रेशन मध्ये, या मांडणीमध्ये इथं लास्टला काय आलंय, शेवटी काय आलंय, प्लस 8 ज्यामध्ये व्हेरिएबल नाहीये. तर या प्रकारच्या नंबर्सला आपण कॉन्स्टंट म्हणतो. वरती आपण नंबर्स टर्म फॉर्म मध्ये घेतल्या होत्या, यांना टर्म सुद्धा म्हणतो आणि कॉन्स्टंट टर्म असंही म्हणता येईल. तर अजून एखादं उदाहरण जर घेतलं आपण, समजा इथे 5x मायनस 3, तर या ठिकाणी किती टर्म्स आले, 2 टर्म्स आहेत, 5x आणि -3. पण यामधलं कॉन्स्टंट जे आहे तर ते -3 आहे, -3. आणि 5x हे टर्म आहे पण यामध्ये व्हेरिएबल आलं, तर 5 हा काय कॉन्स्टंट होणार नाही, तो कोएफिशियंट आहे. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर इक्वेशन म्हणजे काय हे आपण या ठिकाणी चांगलं समजावून घेऊया. इक्वेशनचा थोडक्यात जो अर्थ होतो तर तो असतो इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे समानता. आत्ताच आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय, तर टर्म्सला जेव्हा आपण प्लस आणि मायनस साइनने जॉईन करतो तर त्या येणाऱ्या अरेंजमेंटला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो. आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशन वेगवेगळ्या जर इक्वल होत असतील तर त्यापासून इक्वेशन फॉर्म होत असतं, तयार होत असतं. त्याचं आपण एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आहोत, समजून घेऊ. बघा, तर आपण 2 प्रकारच्या एक्सप्रेशन इथं घेणार आहोत. एक घेणार आहोत इथे 5x -3 आणि दुसरी एक्सप्रेशन इथं आपण घेऊ. दुसरी जी एक्सप्रेशन घेणार आहे मी x -5. या ठिकाणी पहा 2 एक्सप्रेशन घेतलेले आहेत. इथं ही बायनोमियल आहे, म्हणजे यामध्ये 2 टर्म्स आलेले आहेत म्हणून या एक्सप्रेशनला बायनोमियल, पलीकडे पण बायनोमियलच घेतलेली आपण. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, व्हेरिएबल जे आहे x, तर x ची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची, ठेवायची. समजा x = -2 आपण या ठिकाणी ठेवूया. x = -2 जर आपण ठेवलं तर काय होतं इथं बघूया. तर पुढे कंटिन्यू करताना इथे इक्वल टू साइन येईल. इक्वल टू साइन आल्यानंतर 5 जशाला तसे घ्या, x च्या जागेवर -2 पुट करा, -3 जशाच तसे राहणार आहेत. मग 5 -2 इथे +3 करू आपण, +3. तर 5 × -2 म्हणजे काय झालं, -10 झालं. किती झालं, -10 आणि +3. मग काय झालं, आता पुढच्या मांडणीमध्ये 2 नंबर्स आपल्याला मिळालेले आहेत. एक नंबर निगेटिव्ह आहे, दुसरे नंबर पॉझिटिव्ह आहे. मग अशा वेळी आपण मोठ्या नंबरमधून छोटी मायनस करतो आणि मोठ्या संख्येचं उत्तराला साइन देत असतो. तर 10 मधून 3 मायनस केलं म्हणजे किती आलं, 7. आणि ग्रेटर नंबर काय आहे, निगेटिव्ह असल्यामुळं -7 हे याचं आन्सर झालं. त्यानंतर पुढं काय होणार आहे, तर त्यानंतर पलीकडे सुद्धा आपल्याला x ची व्हॅल्यू -2 सबस्टिट्यूट करायची आहे, ठेवायची आहे. तर -2 आणि -5 जशाला तसे. आता -2 -5 2 नंबरचं साइन जर सेम असेल तर आपण त्यांची ॲडिशन करतो आणि दोन्हींना जे साइन आहे ते उत्तराला देतो. तर या ठिकाणी काय लक्षात येतं, आपल्या x या व्हेरिएबलची व्हॅल्यू -2 अशा 2 वेगवेगळ्या एक्सप्रेशनमध्ये मी सबस्टिट्यूट केली.
त्यामुळं फर्स्ट आणि सेकंड दोन्ही एक्सप्रेशनच्या व्हॅल्यूज मला सेम मिळाल्या. किती मिळाल्या? -7. तर या ठिकाणी मग मी एक अरेंजमेंट करू शकतो. ती कशी? तर इथं 5x + 3 इक्वल टू, याला इक्वल साईन मी लिहू शकतो, इक्वल टू x - 5. तर इथं काय झालं की लेफ्ट हँडला एक एक्सप्रेशन आलेली आहे, इक्वल टू साईनच्या अगोदरची अरेंजमेंट म्हणून याला लेफ्ट हँड म्हणतोय आपण, आणि इक्वल टूच्या नंतर आहे म्हणून याला आपण राईट हँड म्हणतो. तर लेफ्ट हँड आणि राईट हँड मध्ये दोन एक्सप्रेशन अशा प्रकारे लिहिल्या गेल्या की दोन्हींच्या व्हॅल्यू जर x ची व्हॅल्यू आपण -2 पुट केली, -2 ठेवली, तर लेफ्ट आणि राईट दोन्हीच्या व्हॅल्यूज आपल्याला सेम मिळतात. म्हणून अशा प्रकारच्या अरेंजमेंटला x ची व्हॅल्यू जर समजा आपण -2 ठेवली तर दोन्हींची व्हॅल्यू आपल्याला -7 एवढी इक्वल मिळते. म्हणून या दोन एक्सप्रेशन या ठिकाणी काय झाल्या? इक्वल झाल्या. मग दोन एक्सप्रेशन व्हेरिएबलच्या सेम व्हॅल्यूमुळे इक्वल झाल्या, म्हणून या अरेंजमेंटला आपण इक्वेशन म्हणूया. तर इक्वेशनचा थोडक्यात अर्थ काय? तर इक्वेशन म्हणजे थोडक्यात अशा प्रकारची इक्वॅलिटी. व्हेन द लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड ऑफ अन अल्जेब्रिक एक्सप्रेशन आर इक्वल देन द एक्सप्रेशन इज कॉल्ड इक्वेशन. लक्षात घ्या, जर लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड अशा दोन्ही साइड जर एक्सप्रेशनच्या इक्वल होत असतील तर अशा प्रकारच्या अरेंजमेंटला, मांडणीला किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण इक्वेशन असं म्हणत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक अजून महत्त्वाचा भाग आपल्याला समजावून घ्यायचा आहे. अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि इक्वेशन या दोन्हींमध्ये नेमका काय फरक असतो ते आपण या ठिकाणी समजावून घेऊया. आता पुन्हा दोन उदाहरण आपण घेऊया. इथे पहा, समजा आपण घेतलं 5a - 8b + 3, ही एक अरेंजमेंट आहे. या ठिकाणी 3 टर्म्स दिलेले आहेत, 5a - 8b आणि +3. तर या प्रकारच्या अरेंजमेंटला आपण इथं अल्जेब्रिक एक्सप्रेशन असं म्हणणार आहे. का? कारण या अरेंजमेंटमध्ये फर्स्ट टर्म नंतर किंवा लास्ट टर्मच्या अगोदर कुठंच आपल्याला इक्वल टूचं साईन त्या ठिकाणी दिलेलं नाही किंवा पाहायला मिळत नाही. म्हणून अशा प्रकारची जी मांडणी आहे याला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन असं म्हणणार आहोत. पण आता दुसऱ्या उदाहरणात बघा, इथं जर 5a प्लस किंवा -8b असं असेल आणि इथं प्लसच्या जागेवर जर इक्वल टू 3 असतो तर काय झालं बघा, खालच्या मांडणीमध्ये 30 टर्म घेतले, फक्त प्लसच्या जागेवर इथे इक्वल टू आलं, म्हणजे फर्स्ट टर्मच्या नंतर आणि लास्ट टर्मच्या अगोदर मध्ये कुठंतरी जर इक्वल टूचं साईन तुम्हाला दिसत असेल तर अशा मांडणीला आपण त्या ठिकाणी इक्वेशन म्हणणार आहोत. आणि जर इक्वल टूचं साईन आलंच नाही कुठं मध्ये, फर्स्ट टर्मच्या नंतर लास्ट टर्मच्या अगोदर इक्वल टू आलंच नाही, तर अशा अरेंजमेंटला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन असे म्हणणार आहोत. तर दोन्हीतला फरक अतिशय सोपा आहे. इक्वल टूचं साईन मध्ये कुठंतरी दिसलं फर्स्ट टर्मच्या नंतर आणि लास्ट टर्मच्या अगोदर, इक्वल टू आलं तर इक्वेशन आणि नाही आलं तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन, हा त्यामधला फरक आहे, हे लक्षात घ्या. आता इक्वेशन हे आपण समजावून घेतल्यानंतर थोडंसं पुढे जाऊ. आता चॅप्टरचं जे नाव आहे लिनियर इक्वेशन, तर लिनियर इक्वेशन या शब्दाचा अर्थ आपण त्या ठिकाणी समजावून घेऊया. लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचे, इक्वेशन कशाला म्हणायचे हे तर आपण समजून घेतलं. काय इक्वेशन असतं, तर लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड अशा दोन साइड ज्या असतात एक्सप्रेशनच्या, व्हेरिएबलच्या सेम व्हॅल्यूमुळे जर त्या इक्वल झाल्या तर त्याला आपण इक्वेशन म्हणतो. हे आपण आता समजावून घेतलं. मग लिनियर इक्वेशन काय आहे, तर लिनियर इक्वेशन म्हणजे, आता पहा लिनियर कशाला म्हणायचं आहे, जेव्हा आपण दिलेल्या इक्वेशनला ग्राफवर रिप्रेझेंट करतो, ग्राफ पेजवर आपण त्याला रिप्रेझेंट करतो, तर आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळत असते. जसं की समजा उदाहरण घेऊन मी समजावून देतो. या ठिकाणी पहा, x + 5 = 8 अशा प्रकारचं जर एखादं इक्वेशन आहे, तर याला जर मी अशा प्रकारे x आणि y ॲक्सिस काढले आणि त्याला ग्राफवर रिप्रेझेंट केलं, ग्राफवर दाखवलं, तर मला अशा प्रकारची अशी जाणारी किंवा समजा ही अशा प्रकारची जाणारी, इकडून जाणारी अशी कुठेही कशी येऊ शकते, पण एक काय मिळणार आहे, एक स्ट्रेट लाईन मिळणार आहे, एक सरळ रेषा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून
अशा इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. म्हणजे जे इक्वेशन ग्राफवर रिप्रेझेंट केले की स्ट्रेट लाईन मिळते त्याला आपण लिनियर म्हणतो. मग त्याला आपण डेफिनेशन फॉर्म मध्ये काय म्हणता येईल तर मग when the equation have only one variable with a degree 1 that is called as or with a index 1 is called linear equation. समजा पहा लक्षात घ्या, ज्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल असतं आणि त्याचा इंडेक्स 1 असतो अशा इक्वेशनला, जसं की आता आपण घेऊ पुन्हा अजून 7x - 3 = 10 एकच व्हेरिएबल असतो. आता या ठिकाणी हे लिनियर इक्वेशन इन द वन व्हेरिएबलच्या संदर्भात आपण बोलतोय. तर ज्या इक्वेशन मध्ये एक व्हेरिएबल असतो आणि त्याचा इंडेक्स दिलेला नाही, इंडेक्स म्हणजे घात, अशा प्रकारे इथं असतो तो, त्या व्हेरिएबलच्या डोक्याच्या जवळ येणारी संख्या म्हणजे इंडेक्स, तर तो 1 असतो. अशा वेळी आपण त्याला लिनियर इक्वेशन म्हणतो. आणि लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल हे झालं. मग याचा अजून एक प्रकार आहे लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल्स, जे की आपल्याला चॅप्टरचं नाव दिलेलं आहे. तर लिनियर इक्वेशन इन द वन व्हेरिएबल काय, अगोदर लिनियर इक्वेशन काय, वन व्हेरिएबल किंवा टू व्हेरिएबल कोणतंही असलं त्याला जर आपण ग्राफवर दाखवलं तर स्ट्रेट लाईन मिळायला पाहिजे, त्याला आपण लिनियर म्हणणार आहे. मग त्याचे दोन मुख्य प्रकार पडतात, लिनियर इक्वेशन इन द वन व्हेरिएबल आणि लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल्स. तर लिनियर इक्वेशन इन द वन व्हेरिएबल आपण 8वीला आणि 9वीला असताना अभ्यासलेलं आहे की ज्या इक्वेशन मध्ये वन व्हेरिएबल आहे, एकच व्हेरिएबल आणि इंडेक्स जो आहे व्हेरिएबलचा तो 1 असतो, अशा इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन द वन व्हेरिएबल असं त्या ठिकाणी म्हणत असतो. तर त्याचं हे एक एक्झाम्पल आहे. दुसरं जर एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलं तर समजा 2a इथं +5 किंवा 2a +5 = 10 अशा प्रकारचं घ्या किंवा 12 काही पण घ्या. तर हे जे आहे हे दोन्ही उदाहरणं लिनियर इक्वेशन इन द वन व्हेरिएबलचे. यामध्ये एकच व्हेरिएबल आहे आणि प्रत्येक व्हेरिएबलचा इंडेक्स जो आहे तो 1 आहे. बरं, यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाऊया लिनियर इक्वेशन्स इन द टू व्हेरिएबल्स या चॅप्टरच्या नावाकडे. म्हणजे आपल्याला मग त्यानंतर चॅप्टर स्टार्ट करता येईल ते समजून घेण्यासाठी. पण त्या अगोदर लिनियर इक्वेशन इन द वन व्हेरिएबल याचं जे स्टँडर्ड फॉर्म आहे ते काय आहे ते आपण आधी समजावून घेऊ. ax + b = 0 हे लिनियर इक्वेशन इन द वन व्हेरिएबलचं स्टँडर्ड फॉर्म असतं. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कोणतंही लिनियर इक्वेशन या पद्धतीमध्ये लिहिल्या जातं. तर या ठिकाणी काय a and b आर द रिअल नंबर्स. रिअल नंबर्स म्हणजे कोणत्या नंबर्स तर पॉझिटिव्ह 3, 7, 10, निगेटिव्ह -2, -4 वगैरे. त्यानंतर फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांक 8/7, इरॅशनल नंबर √2, √3. तर या ठिकाणी रिअल म्हणजे अशा प्रकारची कोणतीही नंबर जी तुम्हाला लिहिता येईल. लक्षात, a and b आर द रिअल नंबर्स बट a = 0. a ची व्हॅल्यू काय नसली पाहिजे, 0 नसली पाहिजे. व्हेन a = 0 a ची व्हॅल्यू नॉन 0 असली पाहिजे. आता a जर मी 0 घेतलं त्याचं एक्झाम्पल परत एकदा घेऊ. आता 3x + 5 = 0. आता दिलेल्या डेफिनेशन नुसार a आणि b च्या जागेवर रिअल नंबर यापैकी अशा प्रकारच्या नंबरपैकी कोणती नंबर आली a आणि b च्या जागेवर. आणि व्हेरिएबल x काय व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल xच असलं पाहिजे का नाही, y असलं तरी चालतं, z असलं तरी चालतं, t असलं तरी चालतं, कोणतंही चालतं. तर त्या ठिकाणी a आणि b ची व्हॅल्यू नॉन 0 रिअल, a and b आर रिअल नंबर लागणार आहे आणि a आपल्याला नॉन 0 लागेल. तुम्ही म्हणाल सर b ची व्हॅल्यू म्हणजे 5 च्या जागेवर 0 चालेल का, तर मग चालेल. इथे 3y + 0 = 0 म्हणजेच हे इक्वेशन काय होईल 3y = 0. हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन द वन व्हेरिएबल आहे. पण जर समजा आपण a ची व्हॅल्यू 0 घेतली असती म्हणजे 0y + b प्लस किंवा 5 आणि =0 केलं असतं तर काय झालं असतं, 0 ने कशाला मल्टिप्लाय केलं तर काय येत असतं 0 + 5 = 0. मग काय झालं असतं इथे 5 = 0. मग आता 5 ची 0 ची व्हॅल्यू सेम आहे का नाही, मग ते लिनियर इक्वेशन राहिलं नसतं. जर a ची व्हॅल्यू आपण 0 घेतो तर त्या ठिकाणी काय होणार आहे, ते व्हेरिएबलच राहणार नाही, फक्त कॉन्स्टंट लेफ्टला राहील आणि राईटला 0 राहील. तर मग ते आपल्याला अनइक्वॅलिटी त्या ठिकाणी मिळणार आहे. अनइक्वॅलिटी म्हणजे असमानता त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून
ए नॉन झिरो असते. नॉन झिरो म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह घेता येईल, एला झिरो घेता येणार नाही. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो लिनियर इक्वेशन्स इन द टू व्हेरिएबल्स याला आपण समजावून घेऊ. आता त्याची अगोदर डेफिनेशन बघू. ज्या इक्वेशनमध्ये टू डिफरंट व्हेरिएबल्स असतात आणि प्रत्येक व्हेरिएबलचा जो इंडेक्स असतो, इंडेक्स म्हणजे त्याच्या व्हेरिएबलच्या डोक्याजवळ दिलेली जी नंबर असते तो ती काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. इक्वेशन इन विच हॅव्हिंग टू डिफरंट व्हेरिएबल and index of every variable is 1, then the equation is called linear equation in the two variable. ही त्याची डेफिनेशन झाली. ज्या इक्वेशन मध्ये दोन डिफरंट व्हेरिएबल असतात आणि प्रत्येक व्हेरिएबलचा जो इंडेक्स असतो तो काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे, तर मग त्या प्रकारच्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल्स असे म्हणतो. जसं की समजा 2x minus 5y -10 = 0 असं लिहिलं तरी चालेल. तर या ठिकाणी पहा 2x हे फर्स्ट टर्म आहे, यामध्ये x व्हेरिएबल आले, 5y हे सेकंड टर्म आहे, यामध्ये y हे व्हेरिएबल आले, -10 कॉन्स्टंट आहे आणि =0 आलेले. हीच अरेंजमेंट जर समजा अशी असते 2x - 5y = 10 तरी पण चाललं असतं, काय अडचण नाही. हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल आहे. आपल्याला डेफिनेशन काय सांगते, दोन व्हेरिएबल आहेत कारण प्रत्येक व्हेरिएबलचा जो इंडेक्स आहे तो 1 आहे का. आता व्हेरिएबलचा इंडेक्स जेव्हा दिलेला नसतो ना तेव्हा तो 1 असतो. आणि जर समजा आपल्याला इथं -2 दिलं असतं किंवा इथं 5 दिलं असतं किंवा इथं +2 दिलं असतं तरी पण हे लिनियर इक्वेशन झालं नसतं. तर इंडेक्स व्हेरिएबलचा नसायलाच पाहिजे, म्हणजे तो 1 असला पाहिजे. दिला नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. नसला पाहिजे आणि दोन डिफरंट व्हेरिएबल असले तरच ते इक्वेशन लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल्स होत असतं. बरं, आता हीच मांडणी मी जर अशी केली तर 2x - 5y पुन्हा +10 नुसतं असं जर असेल तर हे लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल आहे का, तर हे लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल नाही का. कारण मी सांगितलं, दोन्हीतला फरक सांगितला ना तुम्हाला, अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि इक्वेशन या दोन्ही मधला फरक काय आहे, तर फर्स्ट टर्म नंतर आणि लास्ट टर्मच्या अगोदर जर मध्ये कुठंतरी = आलं तर ते इक्वेशन असतं. आणि जर समजा टर्म्स एका नंतर एक दिले आणि = कुठंच दिसत नाही तर अशा अरेंजमेंटला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन असे म्हणत असतो. तर हे लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल आहे, हे लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल नाही, हे आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. तर याचा जो स्टँडर्ड फॉर्म असतो विद्यार्थी मित्रांनो, तर तो जो असतो ax + by + c = 0. आता या ठिकाणी ax + by + c = 0 म्हणजे काय, तर यामध्ये जनरली 3 टर्म पाहिजे अशा प्रकारचे. त्यामध्ये 2 टर्ममध्ये एकामध्ये 2 टर्ममध्ये व्हेरिएबल आला पाहिजे. मग ते x आणि y येऊ द्या किंवा p आणि q येऊ द्या, st येऊ द्या, त्या ab येऊ द्या, कुठलेही 2 व्हेरिएबल आपल्याला त्या ठिकाणी आले पाहिजे. आणि एक काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे आणि =0. अशा प्रकारची जी अरेंजमेंट आहे याला आपण जनरल फॉर्मवर स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल असं त्या ठिकाणी म्हणत असतो. ज्या ठिकाणी a b and c, a b and c आर रियल नंबर्स, ह्या काय आहे, रियल नंबर्स असल्या पाहिजे. आणि रियल नंबर्स असून इथे 2 नंबर्स जे आहे a = 0, a नॉन झिरो रियल पाहिजे, a ला 0 घेऊन चालणार नाही, त्याचबरोबर b ला सुद्धा 0 घेऊन चालणार नाही, c ची व्हॅल्यू 0 असेल तर चालेल. त्याचं एक्झाम्पल एकदा सांगतो. जसं की समजा इथे 3x + 0y = 2 असं जर घेतलं तर काय होईल, हे 0y म्हणजे 0 झाले, म्हणजेच आपल्याला इक्वेशन 3x = 2 मिळतं. मग हे लिनियर इक्वेशन इन द टू व्हेरिएबल राहणार नाही, ते लिनियर इक्वेशन इन द वन व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट होईल. तर या ठिकाणी काय, a आणि b आपल्याला नॉन झिरो पाहिजे, c नॉन झिरो म्हणजे नसेल, 0 असलं तरी चालतं. उदाहरणार्थ समजा आता या ठिकाणी पहा, आत्ताचं एक्झाम्पल 3x - 2y आणि इथे =0 असं डायरेक्ट दिलं तरी पण चालेल. आपल्याला याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिताना स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म जो आहे ax + by + c = 0, म्हणजे थोडक्यात काय सांगितलेलं आहे
की जे दोन व्हेरिएबल आपल्याला दिले ए पासून झेड पर्यंत लिहिताना जे अल्फाबेटिकली त्याची ऑर्डर असते, म्हणजे जसं की एक्स वाय, तर अगोदर आपण ABCD म्हणताना आधी काय येतं, एक्स येतं, त्यानंतर वाय येतं. मग एक्स वाला टर्म अगोदर लिहा, त्यानंतर वायचं लिहा, त्यानंतर कॉन्स्टंट नंबर लिहा आणि पलीकडे 0 लिहा, असा त्याचा अर्थ आहे. तर या ठिकाणी याला लिहिताना 3x - 2y + 0 च्या जागेवर आणि =0 असं या ठिकाणी होणार आहे. तर हे त्याचं स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म या ठिकाणी झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन द 2 व्हेरिएबल्स या चॅप्टरचा, या टॉपिकचा जो बेसिक पार्ट आहे, बेसिक कन्सेप्ट्स आहेत, या अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. आशा आहे की तुम्हाला हा सगळा भाग चांगला समजला असेल. चांगला जर समजला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला म्हणजे त्याचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, तुम्हाला सर्वात आधी समजणार आहे. तर आजचा भाग आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.